जाना भाई, हट। अरे रुक जा जरा. भारी आलं रे बघ. This is French style. फ्रेंच स्टाईल. यांना इंडियन त्याचा खिमा केलाय, खिमा. अरे मेरे को ही पण इनको है ना नकली नकली दिखाने की आदत है. खिमा केलाय. भाई हम तो सेम है. बोलले हर्षदला मी हात भरासाठी 30 रुपये देईन. जास्त हात झाला तो. 5 रुपये. तर हाच होता आमचा कॅफेचा टाइमपास आणि पैसे वेस्टचा एक्सपिरियन्स. उसके बाद हम गए चायनीज खाने. ऑर्डरसाठी तो मुलगा येऊन थांबलेला आणि इथं ह्या लोकांचं स्टार्टर खायचं काम चाललंय आणि त्याला सांगत पण नाही ऑर्डर काय. बिचाराचं तोंड बघा. इसने भी सोचा होगा कितने भुक्कड लोग आहे की यांना ऑर्डर द्यायला सुद्धा टाइम नाहीये. आणि खरं सांगायला गेल्यानंतर तुम्ही पण बघितलं असेल, आम्ही हर्षदच्या बर्थडेसाठी केक पण नव्हता घेतला, नकलीवाला कापला होता. पण नंतर आम्ही विचार केला की भाई त्याने आपल्याला एवढी पार्टी दिलीच आहे, कॅफे चायनीज दोन्ही पण, तर मग आपण पण थोडंफार त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर इथं ह्या लोकांचे चाळे बघा. कुठंच गेलं हे लोक सोप सोडणार नाही, खाणारच घेणारच पिशवीत भरून भरून. मग काय नाही, हर्षदसाठी केक घेतला आणि तो कट केला आम्ही. आणि त्याच्यानंतर हां एवढंच होतं आजच्या व्लॉगमध्ये. दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू आधीच आम्हाला केकमध्ये पैसे वेस्ट नव्हते करायचे, तरी पण आम्ही केले. आणि त्यात पण हर्षदचं चालू होतं की मला नको भरू, मला नको भरू. भाई जोक म्हणून घेतलाय का मग. बाय बाय.